हॅलो स्टुडंट्स, आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा पॉइंट पाहतोय. हे मेथड कधी यूज करायचे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले. त्याचीच एक्झाम्पल आपण आता काय करतो, कंटिन्यू करतोय. नेक्स्ट एक्झाम्पल इज y इज इक्वल टू x रेज टू e प्लस x रेज टू x प्लस e रेज टू x प्लस e रेज टू e. डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to d by dx of x raised to e plus d by dx of x raised to x plus d by dx of e raised to x plus d by dx of e raised to e. तर ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल बघा तुम्हाला x raised to e चा आपण डिफरन्शिएशन या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करू शकतो. d by dx of x raised to n is equal to n into x raised to n minus 1 हा फॉर्म्युला इथं यूज करू शकतो. पण इथं थोडंसं अवघड होणार आहे. e raised to x चं डिफरन्शिएशन माहिती आहे आपल्याला, e raised to x चं e raised to x आणि हा तर काय e raised to e काय होतोय, कॉन्स्टंटला जातोय, त्यामुळे त्याचं डिफरन्शिएशन 0 येणार आहे. तर आता फक्त x raised to x चं डिफरन्शिएशन. तर हा भाग काय करते बघा मी थोडं सेपरेट डिफरन्शिएट करूया. लेट कन्सिडर u इज इक्वल टू x रेज टू x. आता x रेज टू x हे फंक्शन आहे, हे त्याला u ने डिनोट केलं. हे पहिल्यांदा सेपरेट सॉल्व्ह करूया, डिफरन्शिएट करूया आणि आन्सर आला तर इथं पुट करूया. कारण इथंच करत गेलं तर थोडं किचकट होत जाणार आहे. याचं तर एका स्टेप मध्ये येते, हे काय होतात एका स्टेप मध्ये आन्सर येते आणि हे काय होणार आहे, खूप लेंथी प्रोसेस आहे. त्यासाठी काय करतोय, हे फंक्शन आपण सेपरेट घेतोय. कशाने डिनोट केलं, u ने डिनोट केलं. तर आता हे u इज इक्वल टू x रेज टू x आलं. आता सॉल्व्ह कसं करायचं बघा. ऑब्झर्व केलं तर x रेज टू x पॉवर आले तर लॉग घेतला तर कन्व्हिनियंट होईल. आपण काय करतो, दोन्ही बाजूचा लॉग येते. टेकिंग लॉग बोथ साइड, दोन्ही बाजूचा लॉग घेतोय आपण. लॉग ऑफ u इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू x which is equal to, आता इथं कोणता रूल यूज करणार बघा, log of m raised to n. लॉगरिथमिक रूल माहित पाहिजे, n into log of m हा रूल आपण इथे यूज करतोय. तर काय येणार आहे, x log of x log of u is equal to x log of x येणार आहे. आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. लॉग u चं डिफरन्शिएशन काय येणार आहे, लॉग y चं बघितलं ना आपण अगोदर तसंच 1 upon u du by dx 1 upon u du by dx which is equal to x log x. चं बघा d by dx of x log x. प्रॉडक्ट रूल यूज केला पाहिजे. u into v आले तर x into d by dx of log x plus log x into d by dx of x which is equal to x into log x डिफरन्शिएशन 1 upon x plus log x आहे तसा आणि x डिफरन्शिएशन 1 म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळेल बघा, x ला x कॅन्सल तर 1 plus log x 1 plus log x 1 upon u du by dx is equal to 1 plus log x. पण आपल्याला काय पाहिजे, du by dx पाहिजे. मग u काय होणार, इथं न्यूमरेटरला जाणार u into 1 plus log x आणि u ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. u ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण, x रेज टू x 1 plus log x. आपल्याला du by dx मिळाला. आता ही व्हॅल्यू कशी शोधली होती आपण, या फंक्शनची शोधली होती. त्या फंक्शनचं डिफरन्शिएशन काय आलं, x रेज टू x 1 plus log x. ती व्हॅल्यू इथे पुट करायची. काय करायची, व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. पुट इन इक्वेशन 1. आपल्याला सेकंड करूया. पुट इन इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर बघा आपल्याला आन्सर मिळेल dy by dx is equal to, आता याचं डिफरन्शिएशन n into x raised to n minus 1 ने काय होणार, e minus 1 सॉरी e into x raised to e minus 1. याचं डिफरन्शिएशन आता शोधले आपण, x raised to x 1 plus log x
प्लस ई रेस टू एक्स माहिती आहे तुम्हाला, ई रेस टू एक्स आणि ई रेस टू ई कॉन्स्टंट आहे, 0 जाणार. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं बघा, dy बाय dx इज इक्वल टू ई रेस टू ई इंटू एक्स रेस टू ई मायनस 1 प्लस एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स प्लस ई रेस टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू, लक्षात आलं असेल काय केलं आपण. Second example, y is equal to log of x raised to x minus cos of x raised to cot x. बघा आपण याला डायरेक्ट डिफरन्शिएट करतोय, पण कन्सिडर करूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx is equal to d by dx of log x raised to x minus d by dx of cos x raised to cot x. याला आपण 1 ना डिनोट करूया आणि काय करूया बघा, याला या फंक्शनला u कन्सिडर करूया आणि या फंक्शनला v कन्सिडर करूया. म्हणजे काय होईल, आपल्याला इथं किचकट होणार नाही, कॉम्प्लिकेटेड होणार नाही. पहिल्यांदा या फंक्शनचं डिफरन्शिएशन काढून घेऊया, सेकंडला या फंक्शनचं डिफरन्शिएशन काढूया आणि या 1 मध्ये काय करूया, पुट करूया. तेच मी वरती लिहिते, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ log of x raised to x minus d by dx of cos of x raised to cot x. Equation number 1. Let consider u is equal to log of x raised to x. आपण याला u कन्सिडर करतो या फंक्शनला आणि या फंक्शनला v कन्सिडर करतो. बघा u घेतलं, आता डायरेक्ट लॉग घेण्यापेक्षा डिफरन्शिएट करण्यापेक्षा लॉग घेऊया दोन्ही बाजूचा. लॉग ऑफ u इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग x रेज टू x विच इज इक्वल टू x अगोदर येणार x इंटू लॉग ऑफ लॉग x लॉग ऑफ u. आता डिफरन्शिएट करूया आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x 1 अपॉन u du by dx. इथे log u आहे म्हणून 1 upon u du by dx आणि d by dx of x log of log x 1 upon u du by dx which is equal to. आता इथे प्रॉडक्ट रूल यूज केला पाहिजे बरं का. बघा इथे एक फंक्शन आहे, सेकंड फंक्शन आहे. प्रॉडक्ट रूल काय सांगतो, d बाय प्रॉडक्ट रूल काय सांगते बघा, d बाय dx ऑफ u इंटू v इज इक्वल टू u इंटू dv बाय dx प्लस v इंटू du बाय dx. हा रूल आपण इथं काय करणार आहे, यूज करणार आहे. हा रूल इथं यूज करतोय आपण. x इंटू d बाय dx ऑफ log x प्लस log ऑफ log x इंटू d by dx of x. म्हणजेच काय येणार आहे, x आहे तसाच राहणार d by dx of log x. आता इथे log x काय घेतोय 1 upon x, पण x च्या ऐवजी काय आलाय log x आलाय. मग काय येणार 1 upon log x आणि डिफरन्शिएशन log x चेन रूल नुसार d by dx of log x प्लस log of log x आहे तसे, log of log x आहे तसे आणि x चे डिफरन्शिएशन 1 which is equal to x upon log x into log x चे डिफरन्शिएशन 1 upon x प्लस
log of log x 1 upon u du by dx is equal to du by dx काय मिळेल बघा u into bracket x ला x कॅन्सल 1 upon log x plus log of log x आणि u ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे u ची व्हॅल्यू आहे बघा log x raised to x पुट करूया आपण log x raised to x into bracket 1 upon log x plus log x du by dx एक फंक्शन केलं त्याचा आन्सर मिळाला आपल्याला u हे फंक्शन डिफरन्शिएट केलं त्याचा आन्सर मिळाला आन्सर आपण इथे लिहूया du by dx is equal to log of x raised to x into 1 upon log x plus log of log x आता v घेतला पाहिजे डिफरन्शिएट करण्यासाठी काय घेतला पाहिजे v घेतला पाहिजे बघा आता आपण u घेतला होता आता v घेतोय लेट v is equal to त्याला आपण सेकंड डिनोट करूया v is equal to cos x raised to cot x दोन्ही बाजूचा लॉग घेतोय आपण log of v is equal to log of cos x raised to cot x log of v is equal to cot x into log of cos x आता डिफरन्शिएट करूया आता डिफरन्शिएट करणं सोपं जाईल बघा आपल्याला v चं काय येणार 1 upon v log v आता प्रॉडक्ट रूल इथं पण यूज केला पाहिजे बरं का आपल्याला तर काय येणार cot x आहे तसंच ठेवते मी हे डिफरन्शिएट केलं d by dx of log of cos x plus log of cos x and d by dx of cot x d by dx of cot x which is equal to cot x log of cos x differentiation 1 upon cos x and d by dx of cos x केला पाहिजे d by dx of cos x plus log of cos x आहे तसाच काहीच बदल नाही आणि cot x चे डिफरन्शिएशन minus cos x square x minus cos x square x which is equal to cot x आहे तसा cos x चे डिफरन्शिएशन minus sin x cos x minus sin x plus आता हे minus cos x square अगोदर आणते मी minus cos x square x into log of cos x 1 upon v log v आता cot x म्हणजेच काय 1 upon tan x आणि sin x upon cos x tan x आणि sin कोणता आहे माइनस आहे माइनस tan x minus cos x square x into log of cos x tan ला tan cancel minus 1 minus cos x square x into log of cos x 1 upon v log v मिळाला आपल्याला पण आपल्याला काय शोधायचं आहे 1 upon v सॉरी 1 upon v dv by पाहिजे dv by dx पाहिजे इथं अगोदर पण लिहिलं असेल तर तिथं dv by dx च करा तर आपल्याला पाहिजे dv by dx is equal to v into आता माइनस साइन मी बाहेर काढते माइनस v into 1 plus cos x square x into log of cos x फाइनली v ची व्हॅल्यू पुट करूया आपण v ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर
by dx is equal to which value? Cos x raised to cot x into bracket 1 plus cos x square x into log of cos x bracket complete. आता आपण थर्ड डेव्हलप करतो. बघा आपण हे सेपरेट केलं डिफरन्शिएट, हे डिफरन्शिएट सेपरेट केलं आणि दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या फ्रॉम 1 2 and 3. 2 and 3 1 मध्ये पुट करतोय आपण. dy by dx is equal to पहिल्यांदा ही टर्म येणार log of x raised to x into 1 upon log x plus log of log x ब्रॅकेट कंप्लीट. पहिल्यांदा log x raised to x डिफरन्शिएशन लिहिलं प्लस आता काय बघा मायनस साइन होतं म्हणून मायनस येणार आहे मायनस cos x raised to cot x into bracket 1 plus cos x square x into log of cos x. टोटल डिफरन्शिएशन झालं. त्या दोन्ही व्हॅल्यू फक्त इथं पुट केलेल्या आहेत. सिंपल एक्झाम्पल आहे. ओके.